मिठी नदी आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीतर्फे मुंबईमध्ये जवळपास 12 ठिकाणी आज धाड टाकण्यात आलेली आहे। सध्या आम्ही वर्लीमध्ये आहोत। ही जी इमारत आहे लोटस कोर्ट, या इमारतीमध्ये या प्रकरणातील आरोपी केतन कदम तिसऱ्या मजल्यावर त्याचं घर आहे आणि ईडीचे जवळपास 8 अधिकारी केतन कदमच्या घरी आज सकाळी 7 वाजता आले होते आणि ते चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिकारी जे आहेत ते चौकशी करत आहेत आणि त्यांना अनेक पुरावे कागदपत्रे इतर जे आहेत ते सर्व मिळालेले आहेत आणि हा संपूर्ण जो घोटाळा आहे तो जवळपास 65 कोटींचा आहे आणि केतन कदम हा आरोपी आहे। तो सध्या जेलमध्ये आहे। त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता, मात्र कोर्टाने हा त्याचा जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे। एकंदरीत ईडी ह्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि मिठी नदी घोटाळ्यामध्ये आज केतन कदम त्याचबरोबर डिनो मोरिया आणि इतर जे अनेक जण आहेत त्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी धाड करून चौकशी करत आहे आणि लवकरच या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे सापडणार आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णासह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।